ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका खूप सुंदर वळणावरती येताना आपण तर पाहतच आहोत. आपल्या लक्षात येतंय की एक मालिकेमध्ये आता सत्याचे उलगडे होत आहेत. आधी होत आहे की प्रिया तन्वी नाहीये, हे सत्य समोर आलंय आणि आत्ता ट्रॅकवरती मालिका सुरू आहे, ते म्हणजे सायली खरी तन्वी आहे हे सत्य समोर येण्याच्या. आणि हो प्रेक्षकांनो, सगळ्यात पहिले ही बातमी सायली आणि प्रतिमा या दोघींनाच समजणार आहे आणि मग हळूहळू घरच्या सगळ्यांना. आणि इथे दुसरा अध्याय संपणार, पण मालिकेचा तिसरा अध्याय आता सुरू झालेला आहे आणि तो म्हणजे इकडे प्रिया आणि सायली यांच्या बाळांचा. प्रिया तन्वी नाहीये, सायली तन्वी आहे. ज्या गोष्टीची वाट पाहतोय ते समोर आलंय, पण पण आता मालिकेमध्ये तशी स्टोरी काही राहिलेलीच नाहीये. जी मालिकेची मेन थीम होती ती म्हणजे सायली आता तन्वी म्हणजे असण्याची, ते तर सगळं समोर आल्या कारणाने मात्र आता मालिकेमध्ये तशी स्टोरी काही राहिलेलीच नाहीये आणि त्यामुळे मालिकेने आपला ट्रॅक बदललाय. आता स्टोरी पाहायला मिळणार आहे ती म्हणजे सायलीच्या बाळांची आणि प्रियाच्या बाळांची. हो, पण प्रेक्षकांनो, इथे नियतीने प्रियाला अशी काही सणसणीत चपराक दिलेली आहे की त्या चपराकमुळे प्रियाच्या पापाची शिक्षा आता तिच्या बाळांना मिळाले. एकाच दिवशी नियतीने पण काय चमत्कार केलाय बघा. एकाच दिवशी सायलीची डिलिव्हरी आणि त्याच दिवशी जेलमध्ये प्रियाची सिक्युरिटीमध्ये डिलिव्हरी झाली. कारण अश्विनने या सगळ्यासाठी आपल्याला मूल हे करण्यासाठी नकार दिलाय, ही तर गोष्ट आपण सगळ्यांनी पाहिलेलीच आहे. पण आता खरी बातमी कळणार ती म्हणजे प्रियाच्या बाळाची डिलिव्हरी झाल्यावरती त्याला काय शिक्षा मिळाली याची. आणि सायलीला मात्र आता जुळी बाळं झालेली आहेत. हो प्रेक्षकांनो, एकाच वेळेला सुभेदार फॅमिलीमध्ये 3 बाळांची एंट्री झाली आणि इथून इथून मालिकेचा ट्रॅक आता एका वेगळ्याच वळणावरती जाताना आपल्याला दिसणार आहे. मुळातच ही मालिका आता इथूनच मोठा आता तिच्या स्टोरीमध्ये बदल करणार आहे. नक्की हे बदल काय आहेत? या बदलामुळे आता इकडे सुभेदार फॅमिलीला फायदा आहे की प्रिया नवीन चाल खेळणार आहे आणि इथे नियती प्रियाला कशी सणसणीत चपराक डिलिव्हरीच्या दिवशीच देते, सगळं सगळं आता पाहायला मिळणार आहे. कारण प्रियाच्या बाळाच्या बाबतीत मोठी वाईट बातमी आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि ते नक्की काय घडलंय, कसं घडलंय, नालायक प्रियाला कर्माची शिक्षा कशी मिळाली आणि स्टोरी काय आहे. सगळ्यांच्या समोर आता सायली प्रेग्नंट असल्याचं दृश्य तर आलेलं आहे. सायली प्रेग्नंट आहे हे सत्य ज्या वेळेला सगळ्यांच्या समोर आता आलंय आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सगळ्यात मोठी घटना ही घडले की सायली पहिली अर्जुनकडे पाहते आणि तिला आता भीती वाटत आहे. आणि अश्विन तिला म्हणतोय, वहिनी अगं, तू जर का कन्फर्म केलं होतंस की तू प्रेग्नंट आहेस, मग घरच्यांना कोणालाच का नाही काही सांगितलंस? काय झालं? तुझ्या आणि दादामध्ये काही परत भांडणं झालेत का? यावरती ती म्हणते, नाही अश्विन भाऊजी, अहो मला 2-3 दिवसापूर्वी असं वाटलं होतं की मला मळमळतंय, माझे पिरियड्स मिस झालेत आणि या सगळ्या गोष्टींमुळे मात्र आता मी चेक केलं होतं त्याच्यात बघून की खरंच या सगळ्या गोष्टी काय आहेत आणि त्यावेळेला मला समजलं होतं की मी प्रेग्नंट आहे ते. पण घरामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी चालल्यात, पूर्णाजींची आता इकडे इतकी सगळी त्रास होतोय आणि त्याचमुळे मी विचार केला की उगाचच हे सगळं सगळ्यांच्या समोर आणायला नको. आणि त्याच्यातच विमलताई ज्या वेळेला बोलल्या होत्या ना की त्यांच्यापैकी कुणाचं तरी असं झालं होतं, म्हणून मी विचार केला की मी घरच्या घरी टेस्ट केले, तर या टेस्ट मी आता सगळ्यांना आधी सांगण्यापेक्षा मला असं वाटतंय की मी म्हणजे आधी डॉक्टरांकडून कन्फर्म करून घेते. आणि मी डॉक्टरांकडून सुद्धा कन्फर्म करून घेतलंय. त्यांनी आता मला सोनोग्राफीसाठी उद्या बोलवलंय. आणि त्यावरती मग आता अर्जुन इकडे सांगायला लागतो, काय चाललंय काय? मला कुणी सांगेल का की नक्की आता चाललंय तरी काय? आणि असं म्हटल्यावरती मग आता अस्मिता सांगायला लागते, अर्जुन तू तर एकदम मूर्ख आहेस, मूर्ख. त्यावरती अर्जुन चिडतो आणि मोठ्या भावाला असं बोलतेस, तुला काही वाटत नाहीये का? आणि यावरती ती म्हणते, काय वाटायचं? मोठ्या भावाला कळतच नाहीये की आता त्याची बायको प्रेग्नेंट आहे आणि तो आता विचारतोय काय झालं? अर्जुनला खरंच काही कळत नाहीये आणि अर्जुन आता विचार करतोय काय? आणि या प्रेग्नन्सीच्या न्यूजमुळे अर्जुन खरं तर हादरलाय. पण सायलीला असं वाटतंय की अर्जुनला हे बाळ नकोय म्हणून त्याचा चेहरा सिरियस झालाय, पण तसं नाहीये प्रेक्षकांनो. अर्जुनला या बाळाच्या आनंदापेक्षा त्याला आठवण आलेली आहे ती म्हणजे आत्ता नुकताच जेलमध्ये घडलेला प्रकार. जेलमध्ये प्रियाने अश्विनला जे सांगितलंय आणि त्यानंतर हा फक्त योगायोग आहे का? त्याला काही कळायला मार्ग नाहीये की हे सगळं नियतीने काही जुळवून आणलंय. म्हणजे आत्तापर्यंत प्रिया इकडे सायलीला त्रास देत होती आणि नको नको ते सगळं करत होती आणि अचानकपणे दोघी एकाच वेळेला प्रेग्नेंट असणं हा निव्वळ योगायोग आहे का? नाही, काहीतरी गडबड आहे. मला आता या सगळ्यामध्ये विचार करायला वेळ पाहिजे असा अर्जुन विचार करतोय. पण सायली अर्जुनकडे पाहते आणि तिला वाटतंय की ह्यांना बाळ इतक्यात नकोय म्हणून यांचा चेहरा असा झालाय का? नाही, मला ह्यांच्याशी बोललं पाहिजे. आणि त्यानंतर कल्पना म्हणते, काय रे अर्जुन, तुझ्या चेहऱ्यावरती 12 का वाजलेत? अरे आता ही तर मोठ्या आनंदाची गोष्ट आहे ना. मग या आनंदाच्या गोष्टीच्या वेळेला
तुझा चेहरा असा पडलेला का? त्यावरती अर्जुन आता काय बोलू, त्याला काहीच कळत नाहीये. आणि त्यानंतर आता इकडे प्रताप सांगतोय, अगं कल्पना, असं काय करतेस, दोघांना एकांतात बोलू दे की. मग दोघं जण बोलून आता त्यांच्या मनात काय आहे ते सॉल्व्ह करून टाकतील ना. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते जा. आणि खरं तर तिला आरामाची सुद्धा आता गरज आहे. तिला या सगळ्यामध्ये आराम करायला पाहिजे. आणि त्याच वेळेला आता इकडे ती सांगायला लागते, हो जा, जरा आराम करून घेते ना. त्यांना आता असं वाटतं की दोघांना जरा एकत्रितपणे बोलण्यासाठी थोडाफार वेळ हवा आहे, म्हणून ह्यांना आपण वेळ देऊया. म्हणून आता वेळ घेण्यासाठी ह्या दोघांना आत. आणि त्यावेळेला सायली आता म्हणायला लागते, काय हो, म्हणजे आता तुम्हाला हे बाळ इतक्यात नको आहे का? अर्जुन म्हणतो, काय बोलतेस काय तू? मला आता हे बाळ नको असं तुला कोण म्हणालं? आणि त्यावरती मग आता ती सांगायला लागते, हे बघा, तुम्ही खाली सुद्धा एकदम आता अचानकपणे गप्प बसलात, मला काही कळायलाच मार्ग नाहीये. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, अगं मला आनंद झालाय. आणि त्यावरती सायली म्हणते, नाही, तसं असेल तर तुम्ही सांगा, कारण त्या दिवशी सुद्धा आता तुम्ही इकडे म्हटला होतात की तुम्हाला इतक्यात तरी आता आई बाबा व्हायचं नाहीये. त्यावरती अर्जुन म्हणतो, ही गोष्ट तुझ्या लक्षात आहे, पण मी हे बोललेलो लक्षात नाहीये का की आता या घराला खरं तर एका गुड न्यूजची गरज आहे. आणि त्यावरती सायली म्हणते, म्हणजे तुम्ही खुश आहात ना? अर्जुन म्हणतो, काय सांगू तुला, मी किती खुश आहे ते. पण सायलीला त्याच्या चेहऱ्यावरती एक प्रकारची आता मात्र छटा दिसत आहे की ज्या छटेमध्ये अर्जुन आता उदास आहे. आणि ती आता विचार करते, हे काय असेल? पण तिला माहित नाहीये की प्रिया प्रेग्नंट असल्याची ही आता रागाची छटा आहे. पण त्याच वेळेला अर्जुन विचार करतोय, नाही, काहीही झालं तरी आता मला अश्विनने दिलेलं वचन पाळायला पाहिजे. मी आता सायलीला नाही सांगू शकत आहे की प्रिया प्रेग्नंट आहे आणि आता हा सगळा प्रकार तिच्यासाठी जास्त धक्कादायक असणार आहे. असा विचार आता इकडे तो करतोय. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे प्रिया दिवस आता भरत चाललेत. आणि प्रियाचे दिवस भरत असताना प्रियाला प्रेक्षकांनो आता मात्र काहीच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता इकडे आपण कसं जगायचं आहे. कारण आता आपल्या बाळाला जर का आता नाव नाही मिळालं तर, नाही नाही, काहीही झालं तरी सुद्धा तिला बाळाच्या नावाचं काही पडलं नाहीये प्रेक्षकांनो. तिला आता असं वाटते की या बाळाचा उपयोग करून कधी एकदा मी आता इथून बाहेर पडते. आणि त्यासाठी ती आता विचार करते, ठीक आहे, जर आता अश्विनने अर्जुनकडून वचन घेतलंय की घरच्यांना सत्य काही कळायला नको, तर मी मी या सगळ्यामध्ये घरच्यांच्या पर्यंत सत्य आता पोहोचवणार. कसं पोहोचवू, काय करू? आणि त्यानंतर ती आता उपमदत घेते, ती म्हणजे तिथे असलेल्या एका आता कॉन्स्टेबलची. आणि सुभेदार फॅमिलीपर्यंत आपण प्रेग्नेंट आहोत हे सत्य पोहोचवण्यासाठी आता तिने मोठा इकडे प्रियाच्या रुटीन चेकअपसाठी आता डॉक्टर आलेले आहेत. ज्या वेळेला प्रियाच्या रुटीन चेकअपला डॉक्टर येतात आणि त्यावेळेला मग आता ती इकडे सांगायला लागते, मुळातच मला आता माझ्या घरच्यांच्या पर्यंत एक बातमी पोहोचवायची आहे. आणि तरच मी आता इकडे हे म्हणजे मी आता इथे म्हणजे मी उपचार घेईन. नाहीतर नाहीतर आता मी उपचार घेणार नाही म्हणजे नाही. यावरती डॉक्टर आता म्हणायला लागतायत, काय बोलताय तुम्ही? तुम्ही जर का उपचार नाही घेतलेत ना, तर मात्र आता इकडे तुमच्या तुमच्या बाळासाठी हे आता जास्तच धोकादायक आहे. तुम्हाला समजत नाहीये का? तुम्ही आत्ताच्या आत्ता उपचार घेणं गरजेचं आहे. आणि असं म्हटल्यावरती ती म्हणते, नाही, मला तुम्ही एकच गोष्ट सांगा की तुम्ही जर का या सगळ्यामध्ये माझ्या आता बाळाला त्याच्या घरच्यांच्या पर्यंत न्यूज पोहोचवू शकलात तर, आणि तरच मी आता हे करेन. नाहीतर नाहीतर आता मी बिलकुल कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या म्हणजे मी ट्रीटमेंट घेणार नाही. मग काहीही होऊ दे, काहीही होऊ दे, माझ्या बाळाचं बरं वाईट झालं ना, तर त्याला जबाबदार तुम्ही असाल. असं म्हटल्यावरती मग आता डॉक्टर सांगायला लागतात, ठीक आहे, कोण आहेत ह्यांच्या घरचे, कोण आहेत तुम्ही सांगा बरं. असं म्हटल्यावरती कॉन्स्टेबल सांगतात, अहो, अर्जुन सुभेदार आणि आता इकडे सुभेदार फॅमिली हिचे आता घरचे आहेत. डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, मग एक काम करूया ना, ही जर का उपचार घेत नसेल तर आता आपण एक काम करू, हिला आता म्हणजे उपचार घेण्यासाठी हिला आता आपण ताबडतोब उपचार घेण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. तर आपण एक काम. आणि त्यानंतर बातमी आता पोहोचवण्याची जबाबदारी डॉक्टर घेतात. आणि त्यानंतर डॉक्टर आता सांगतात, ठीक आहे, आम्ही तुझी बातमी आता पोहोचवतो. इकडे घरी सगळे जेवायला बसलेत. सायलीच्या या प्रेग्नेन्सीच्या न्यूजमुळे घरामध्ये प्रेक्षकांनो अहो इतका आनंदाचं वातावरण आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता सगळेच जण खूप खुश झालेले आहेत आणि सायलीच्या न्यूजमुळे एकदम खुश आहेत. पण का कुणास ठाऊक सायलीला मात्र आता असं वाटत आहे की अर्जुन सर मात्र याच्यामुळे खुश नाहीयेत. अर्जुन सरांच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार आहे आणि अर्जुन सर मात्र वेगळाच विचार करतायत. आणि त्यामुळे तिला असं वाटते की ह्यांना हे बाळ नको आहे का? नक्की काय झालंय? यांच्या मनात काय आहे? असा आता विचार ती करत आहे. बरं, तोपर्यंत इकडे आता अचानकपणे अश्विन आलेला आहे आणि त्याला सांगत आहे, कल्पना, अश्विन, अरे ये ना,
तू पण जेवून घे. त्यावरती अश्विन म्हणतो, नको मला भूक नाहीये. अश्विनचं हे असं उदास राहणं किंवा आता अश्विनचं हे असं वाईट वाटून घेणं कल्पनाला मात्र आता खूपच वाईट वाटते आणि कल्पना सांगत आहे, अश्विन अरे असं करू नकोस ना. स्वतःच्या जीवाला किती त्रास करून घेशील. असताना विमल सांगते, की एक डॉक्टर आलेत आणि त्या डॉक्टरांनी तुम्हाला भेटायचं आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, डॉक्टर? डॉक्टर का आलेत? आणि आता मात्र डॉक्टर इकडे येऊन सांगतायत, की तुमची सून प्रिया प्रेग्नंट आहे. अश्विन तिकडे येईपर्यंत डॉक्टरांनी ही न्यूज आता सांगून मोकळे झालेत आणि त्यानंतर कल्पना बाकी सगळ्या घरच्यांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे. प्रिया आणि प्रेग्नंट हे कसं काय शक्य आहे? कुणालाच काहीच कळायला मार्ग नाहीये आणि सगळेच जण मात्र आता गडबडलेले आहेत. बरं हे सगळं झाल्यावरती मग आता ताबडतोब इकडे सायली सांगायला लागते, काय करायचंय? आपण प्रियाला घरी आणायचंय का? त्यावरती पूर्णाजी काहीच बोलत नाहीये. पण अश्विन आणि तो सांगतोय, मला ऑलरेडी या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. पण मी आता हा निर्णय घेतलाय. काहीही झालं तरी सुद्धा तिला या घरामध्ये मी येऊ देणार नाहीये. मी मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे तिच्या या काळ्या कृत्यांना कंटाळलेलो आहे आणि मला ती या घरामध्ये नकोय. असं म्हटल्यावरती मात्र आता सगळ्यांना मोठा धक्का बसलाय आणि त्यानंतर आता इकडे प्रिया नावाचा विषय पूर्णपणे बंद झालाय. प्रेक्षकांनो, घरच्यांना तिने जरी सांगितलेलं असलं तरी घरच्यांना सांगून सुद्धा काहीच उपयोग झालेला नाहीये. मग त्या आता मात्र डॉक्टर प्रियाला सांगतायत, की तुमच्या बाळाला आता इकडे आपणवण्यासाठी किंवा तुमच्या बाळाला आपलंसं करण्यासाठी घरच्यांनी नकार दिलेला आहे आणि त्यामुळे काहीही झालं तरी आता तुम्हाला इथेच तुमची डिलिव्हरी आणि सगळं होईल. तुम्ही आता इथून कुठे बाहेर जाऊ शकत नाहीयेत. असं म्हटल्यावर ती प्रिया आता चांगली चिडले आणि का हे सगळं असं असं म्हणत आकांतांडव ती आता करायला लागलेली आहे. प्रियाच्या या आकांतांडवामुळे काहीही परिणाम कोणावरतीही झालेला नाहीये आणि प्रिया मात्र या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकले. बरं हे सगळं होत दिवस सरत चाललेले आहेत आणि प्रियाचं बाळ जन्माला आलंय. प्रियाचं बाळ जन्माला आलं तरी प्रियाच्या बाळाला ना बाबांचं नाव ना आता तिला घर मिळालंय आणि त्यानंतर प्रियाची खरी फरफट सुरू होणार. 5 वर्षापर्यंत प्रियाला त्या बाळासोबत ठेवण्यात येणार आणि त्यानंतर त्याच्यापासून वेगळं करण्यात येणार असतं. तर इकडे सायलीची डिलिव्हरी झाली. सायलीला 2 बाळं झालेली आहेत. आता इथूनच तिसरी स्टोरी अशी सुरू होणार आहे, की प्रिया आता धडपडत ते बाळ आपल्या या घरात घुसवण्यासाठी प्रयत्न करणार. बरं आता मालिकेची ही स्टोरी कुठच्या वळणावरती जाणार? मालिकेमध्ये आता प्रिया ते बाळ या घरामध्ये घुसवू शकेल का? या घरामधली लोक आता तिला एक्सेप्ट करू शकतील का? येणाऱ्या भागामध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.